ओम चित्तशांताय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मनमोहक संदेश आपल्यापर्यंत यावे यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा। स्वामी म्हणतात, गुरुचरित्रमधून हे शिकायला मिळते की आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशांवर अवलंबून नसतो, तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो। म्हणून एक व्यक्ती फूल घेऊन आनंदी होतो, तर दुसरा व्यक्ती फूल विकून आनंदी होत असतो। म्हणून आपल्या परिस्थितीवर नक्कीच आपण गर्व बाळगायला हवा आणि जे आपल्याकडे आहे त्यात आपण समाधानी राहायला हवे, म्हणजे प्रत्येक माणूस जगात सुखी होऊन जाईल। म्हणून जेव्हा सर्वांची माया थांबते ना, तेव्हा स्वामींची माया सुरू होते। म्हणून तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवायला हवा। नक्कीच स्वामींचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं टाईप करा। स्वामी भक्तांनो, तुमच्या पाठीमागे लोक काय बोलू द्या, पण समोर येऊन तोंडावर बोलायची त्यांची हिंमत होत नाही, यातच तुमचा विजय आहे। म्हणून तुम्ही फक्त स्वतः चांगले असायला पाहिजे आणि तुम्ही कर्म चांगले केले पाहिजे। ज्यावेळी मी एखाद्या हात पकडतो ना, तर तो हात आयुष्यभर सोडत नाही असे स्वामी म्हणतात। म्हणून मी नेहमीच त्यांच्या सोबत असतो आणि त्यांच्या पाठीमागे असतो। म्हणून स्वामींचं हे वचन लक्षात ठेवून आयुष्यामध्ये भरपूर कामाला सुरुवात करा आणि भरपूर प्रगती तुम्ही मिळवा। म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा। योग्य वेळ आली की स्वामी इतकं देतील की मागायला तुमच्याकडे काहीच उरणारच नाही। म्हणून जग काय म्हणतंय यापेक्षा आपलं मन काय सांगतंय हे जास्त महत्त्वाचं असतं। म्हणून मित्रांनो, दिसणं तर क्षणिक असतं, खरं सौंदर्य तर कर्तृत्वानेच लाभत असतं। म्हणून आपलं कर्तृत्व आपण छान आणि सुंदर असायला हवं। म्हणून विनम्रता म्हणजे शरणागती नव्हे, तर संबंध अबाधित ठेवण्याकरता वापरलेले प्रभावी शस्त्र आहे। आणि गुरुचरित्रातील कथाबोध तुमच्यातील विनम्रता अबाधित ठेवण्याचे काम नक्कीच करत असते। आणि संसारापेक्षा मोठी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कुठलाही दागिना नाही। ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी असतात तोच खरा भाग्यवान आणि श्रीमंत असतो। म्हणून निवड, संधी आणि बदल या तीनही पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत। म्हणून संधी दिसता, निवड करता आणि तर बदल आपोआप होत असतो। म्हणून संधी समोर दिसूनही ज्याला निवड करता होत नाही, म्हणून तर बदल त्यात घडतच नाही आणि म्हणून त्यात बदल होत नाही। म्हणून तुम्हाला ही संधी स्वामी देत असतात, फक्त त्या संधीचं सोनं कसं करायचं हे तुमच्या हातात आहे। म्हणून स्वामी म्हणतात, मानवी नाते हे कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाही। मनुष्याचं त्याला संपत असतो, कारण ते मरते एकतर तिरस्काराने आणि दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे आणि तिसरे गैरसमजामुळे आणि चौथे लोकांनी कान भरल्यामुळे। त्यामुळे नात्यांमध्ये विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपायला शिका। स्वतःचा मुखदोष म्हणजे अथक बडबडीमुळे पोपट आणि मैना यांना पिंजऱ्यात अडकून राहावे लागते आणि बगळे मौन बाळगून राहतात आणि त्यामुळे त्यांना कोणी पकडून ठेवीत नाही। म्हणून जीवनात मौन हे सर्व गोष्टी प्राप्त करण्याचे साधन मात्र नक्कीच आहे। आणि म्हणून स्वामी म्हणतात, उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो ना, त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम ही नष्ट होत असतात। आणि भक्तीच्या वाटेवर अक्कलकोट गाव तुझे लागते, आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबते, तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे, हे स्वामी माऊली मला नेहमी तुझी सोबत राहू दे, तुझी सोबत राहू दे। मित्रांनो, माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांची दोन मात्र कारणं असतात। एकतर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असतं आणि दुसरं म्हणजे ते वेळेच्या आधी हवं असतं। म्हणून वेळेच्या आधी तुम्हाला काही मिळणार नाही आणि स्वामींची भक्ती करा, नक्कीच मिळेल। मग स्वामी म्हणतात, पूर्णतः दगडाच्या सानिध्यात काढलेलं आणि वाढलेलं रोप आयुष्याचा एक धडा शिकवून जातं। आपल्या शत्रूचं अस्तित्व कितीही मोठे का असे ना, पण आपल्या आत्मविश्वास आणि सातत्यामुळे त्या शत्रूचं अस्तित्व लहान ठरत असतं आणि आपण नक्कीच मोठेही होत असतो। म्हणून जबाबदारीची जाणीव असणारी माणसे फारशी वादविवाद किंवा सवाल जवाबाच्या फंद्यात पडत नाहीत आणि तर समोरील काम अत्यंत महत्त्वाचे समजून उत्कृष्टतेसाठी सवत आणि झिजत असतात। म्हणून ते झिजणारे खांदे हे बोलणाऱ्या ओठांपेक्षा नेहमीच श्रेष्ठ असतात। म्हणून तुमच्या जे हातात आहे ते तुम्ही नक्कीच पार पाडा आणि त्यासाठी प्रयत्न नक्कीच करा, नक्कीच यशस्वी तुम्ही व्हाल। तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि तक्रार करणे थांबवा। हे तुमचे तक्रार करणे इतर सर्वांना कंटाळा देते आणि हे तुम्हाला चांगले नाही व त्यामुळे समस्येचे समाधानही तुमच्यासाठी होत नाही। म्हणून स्वामी म्हणतात, माणसानं पैशापेक्षा जास्त पुण्य कमवावं,
पैसा कमवता तर त्याला ठेवायला जागा लागते, तसं पुण्याचं नसतं. ते दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर उपभोगता मात्र येतं. म्हणून कारण कमवलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं ना, तिथूनच केलेल्या पुण्याचं काम हे चालू होत असतं. म्हणून कितीही संकटे आली तरी खचू नकोस. विश्वास ठेव, चमत्कार अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा होऊ शकतो. कारण अनंत कोटी ब्रह्मांडाची स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि या शक्तीसाठी सर्व काही शक्य आहे आणि काहीही अशक्य नाहीये. म्हणून स्वामी म्हणतात, उमेद ही मनाच्या उंबरठ्यावरील अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळू सांगत असते की सगळं चांगलं होईल आणि सगळं नीट होणार आहे. आणि अडचणी कितीही येऊ, पण प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा. नियती मदत केल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. गुरुचरित्रातील कथा तुम्हाला कणखर बनवत असतात. त्यामुळे तुम्ही गुरुचरित्र हे नक्कीच वाचलं पाहिजे आणि ऐकलं सुद्धा पाहिजे. कुटुंब घड्याळाच्या काट्यासारखं असलं पाहिजे. कोणी लहान, कोणी मोठा, कोणी स्लो, कोणी फास्ट, पण जेव्हा कुणाचे 12 वाजणार असेल ना, तेव्हा सगळे एकत्र आले पाहिजे आणि सगळ्यांनी सगळ्यांनाच मदत मात्र नक्कीच केली पाहिजे. म्हणून घड्याळाकडून सुद्धा आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळत असतात. म्हणून माणसाच्या जवळचा शत्रू हा राग आहे. कारण राग आला की राग निश्चित आहे. कारण राग मनुष्याची विचार करण्याची शक्ती संपून टाकतो आणि त्यामुळे तो रागावर नियंत्रण ठेवण्याचे शिकतो. तो जीवनात यशस्वी मात्र होत असतो आणि त्याला सर्व काही मिळत सुद्धा असते. म्हणून प्रपंचात जसा पैसा लागतो त्याचप्रमाणे परमार्थात भाव लागतो. प्रपंचात पैशाशिवाय चालू शकत नाही, पण परमार्थही भाव असल्याशिवाय होत नाही. म्हणून जसा तुमचा भाव असेल त्याचप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती मात्र नक्कीच होईल. म्हणून प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली होती, तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जेवू घातले होते. फक्त तुमच्या मनामध्ये देवाविषयी निर्मळ भक्ती पाहिजे आणि निर्मळ मात्र प्रेम पाहिजे, तरच देव सुद्धा तुमचं ऐकणार आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता ही आणि कमतरता हे दोन्ही गुण असतात. फरक फक्त इतकाच आहे की जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते. म्हणून कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले. चेहऱ्यावरचं तेज पाहून भान रपले स्वामी चरणी मग सहज दृढ होते आणि क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार. स्वामी संग धरता कोण राहील निराधार. आणि कोणीच व्यक्ती निराधार राहणार नाही आणि स्वामींनी ज्याला आधार दिला आहे ना, त्याला स्वामी शेवटपर्यंत आधार देतील आणि त्याचे स्वाद कधी सोडणार नाही. एवढं मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, स्वामींनी एकदा तुमचा हात धरला की ते शेवटपर्यंत तुमची साथ देतात, हे मात्र निश्चित खरे आहे. म्हणून स्वामी तुम्हाला म्हणतात, काय रे, काय पाहतोस माझ्याकडे? हा माझा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर स्थिरावणार आहे. माझ्या आशेचे जरूर पहा, पण लक्षात असू दे, मला फोटोत पाहण्यापेक्षा भविष्यातील कर्माचा विचार करताना पहा आणि वर्तमानात असताना नामात राहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत आणि आपल्याला ते सांगून समजवत आहेत की बाळा, तू चांगल्या मार्गाला राहा आणि चांगल्या मार्गाला नक्कीच लाग. म्हणून लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. म्हणून त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा आणि कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. म्हणून हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाही. म्हणून त्यांना मात्र तुम्ही जपायला शिकले पाहिजे. आणि जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहेत, तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील आणि सगळीकडे ते तुम्हाला भेटतीलही. म्हणून कधीही कोणाला समजवायचा प्रयत्न करत बसू नका, कारण माणसं तेवढंच समजतात जेवढी त्यांची कुवत असते. आणि त्यांची कुवत असली तर ते विचारत सुद्धा नाही, ते आपोआप समजून सुद्धा घेत असतात. म्हणून गैरसमज वाढत गेला की लोकांना ते ऐकू पण येत नाही जे आपण कधीच बोललेलोच नाही. म्हणून ते तुम्ही मनात ठेवलं पाहिजे आणि लोकांचं जास्त मनावर बोलणं घेऊ नका. तुमच्या पद्धतीने चला आणि तुमच्या पद्धतीने हे जीवन जगा. बघा, त्याचा आनंद खूप वेगळा आहे. म्हणून दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे. आणि त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्ही ठरवायचे असते. म्हणून तुम्हीच ठरवायचे आहे की दुःखात राहायचं की आपण सुखात आणि समाधानात राहायचं आहे. आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि जो मनापासून काम करतो त्याला देव कधीच कमी पडू देत नाही. म्हणून स्वतःला सतत विकसित करत राहा. आपल्या ज्ञानाची आणि कौशल्यांची सीमा वाढवत राहा, जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत राहील आणि जीवनामध्ये आपल्याला सगळं काही मिळत जाईल. म्हणून आपले आयुष्य हे आपल्या निर्णयावर अवलंबून आहे. सजग आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन सुखमय होऊन जाईल आणि सुखाने
आपल्याला सर्व काही गोष्टी ह्या मिळत जातील. म्हणून मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगायला शिकलं पाहिजे. कारण इथला मुक्काम कधी संपेल हे कोणाला सांगता येत नाही आणि कोणाला सांगताही येणार नाही. म्हणून स्वामी सांगतात, गरजेसाठी जवळ आलेली माणसं गरज संपल्यावर निघून जातात आणि त्यावेळी आपण दुःखी नव्हता, आपण कोणाच्या तरी गरजेचा उपयोगी पडलो यात आनंद मानावा आणि त्या आनंदात आपण रमून जायचे आहे. म्हणून जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत कुणावर रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला कधी तोडू नका. सगळं काही मनासारखं होत असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं तो दिवस मात्र विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. आणि वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका. आणि ज्या दिवशी तुम्ही हसणं विसराल त्या दिवशी सर्व काही तुम्ही विसरून जाल. म्हणून मित्रांनो, स्वामी म्हणतात, बाळा, आमच्यावर ठेवलेला विश्वास हा कधीच वाया जात नाही. त्यामुळे तुझ्या मनात शंका आणू नकोस. एकदा तुझे दुःख मला सांगून तरी बघ. संकटमुक्त होऊन जाशील आणि मी तुला नक्कीच त्या संकटातून बाहेर सुद्धा काढेल, असे स्वामी बोलत आहेत. नाती ही कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाही, म्हणून ती आपणच तोडत असतो. आणि ती फक्त गैरसमजामुळे आणि चुकीच्या वादविवादामुळे आपली ती नाती तुटत असतात. म्हणून तसे आपण कधीच करू नये. आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही आणि त्याला जीवनात कधीच एकटे सुद्धा वाटत नाही. म्हणून स्वामी सांगतात, आपल्या जवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका. कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळा बनवत असतो. म्हणून जास्त प्रकाश सुद्धा जीवनामध्ये नकोय. जेवढा आपल्याला पाहिजे तेवढाच प्रकाश आपल्या जीवनामध्ये पाहिजे आणि तेवढंच आपण नक्कीच केलं सुद्धा पाहिजे. म्हणून सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपणच बनवू शकतो. म्हणून स्वामी सांगतात, जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडून जाईल आणि मग तुम्ही कुठेही पोहोचू शकणार नाही. हे जरुरी नाही की प्रत्येक ठिकाणी उत्तर द्यायलाच पाहिजे. काही गोष्टी आपल्याला परमेश्वरावर सोडून दिल्या पाहिजेत. कारण की परमेश्वर जेव्हा उत्तर देतो ना तेव्हा सारं विश्व हे मौन होऊन ऐकत मात्र राहतं. म्हणून मित्रांनो, प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात तुमचं निघून जाईल आणि ते तुम्हालाही कळणार नाही. स्वामी सांगतात, जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये, तर वर्तमानात जगले पाहिजे. आनंदाने जगण्याचा हा खूप सुखकर मार्ग आहे. जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले नाही तो नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा ना की परमेश्वराला सुद्धा देणे हे भागच पडेल आणि तुम्हाला परमेश्वर देऊनच राहील. म्हणून माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगती पथावर जात असतो. म्हणून शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने, देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच. याच्या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व काही असते. आणि म्हणून तुम्ही चंदनाच्या झाडाला विषारी सापाने जरी विळखा घातला ना, तो त्याचा सुगंध सोडत नाही आणि त्याचा सुगंध हा चंदनाहून मस्त खास येत असतो. म्हणून आपणही तसे राहावे. आपल्या आजूबाजूला कितीही कणखर लोक किंवा दृष्ट लोक राहत असली तरी आपण अशा चंदनाप्रमाणे राहायला शिकलं पाहिजे. स्वामी म्हणतात, संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा नक्कीच ओळख दाखवतात आणि ते तुमच्याजवळ येत असतात. म्हणून स्वामी म्हणतात, अरे तू मला तुझ्या देव्हाऱ्यात आणून तर ठेवलेस, पण तू तुझ्याच विश्वात मग्न आहे. औपचारिकरित्या म्हणून दिवा मात्र लावतोस, पण मनापासून माझा झाला नाहीस. मला नेहमीच वाटते तू स्वतःहून माझ्याजवळ यावे, माझ्या समोर बसावे, माझ्याशी बोलावं. म्हणून रोज मी तुझी आतुरतेने वाटही बघतो. पण एक लक्षात घे, ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना, तर तो हात आयुष्यभर सोडत नाही, असे स्वामी म्हणत आहेत. आणि मी नेहमीच त्याच्या सोबत कायम आयुष्यभर असतो. मग त्याने माझी भक्ती करो वा ना करो, पण त्याने माझा हात पकडलाय तर माझं कर्तव्य आहे की त्याला सांभाळायचं. म्हणून मित्रांनो, नामस्मरणाचं एवढं फायदा आहे की तुम्हाला स्वतः स्वामी तुमच्या संकटात सांभाळायला येतील. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच असतो की जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता मात्र दिसत असते. म्हणून कधीच कोणामध्ये काहीच कमतरता नसते. सगळेच लोक चांगले आहेत आणि चांगल्या मनाचे आहेत. फक्त त्यांची परिस्थिती त्यांना तसं बनवत असते.
म्हणून निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळवू द्या. आणि ते यश तुम्हाला मिळालं की सर्व काही चांगलं देखील होईल. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. आणि या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण ही आयुष्यभर संपत नसते. म्हणून मित्रांनो, लक्षात घ्या की परमेश्वर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. आणि जर तुम्ही निसंकोच विश्वास ठेवला ना की तो परमेश्वर एवढं देईल की तुम्हाला ते झेपावणार सुद्धा नाही. म्हणून आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला विसरू नका, कारण त्याच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असेनात आणि कितीही श्रीमंत आणि कितीही गरीब असेनात. म्हणून तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देत नाही, असं आपण स्वामींना नक्कीच म्हटलं पाहिजे. म्हणून गुरुचरित्र तुम्ही वाचायला शिका, कारण गुरुचरित्रातून तुम्हाला भरपूर काही गोष्टी या शिकायला मिळत असतात की आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशांवर अवलंबून नसतो, तो माणसांमध्ये सुद्धा असतो. आणि माणसांमध्ये सुद्धा आपण सुख हे शोधलं पाहिजे, कारण माणसं जवळ असली तर सर्व काही नीट असतं. नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने फक्त वर्तमानात जगायला शिकले पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीचा आपण आस्वाद सुद्धा घेतला पाहिजे. आणि प्रत्येक गोष्ट आपण आयुष्यामध्ये केली सुद्धा पाहिजे. आणि तशी गोष्ट केली की आपल्याला सुद्धा नक्कीच चांगले परिणाम मिळतात आणि चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात. म्हणून मित्रांनो, शिकायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिका आणि त्यांच्याकडून आपण बोध घ्या की त्यांनी किती कष्ट करून हे स्वराज्य निर्माण केलं. तर आपल्याजवळ सगळं काही आहे तरी आपण हे करू शकत नाही का? म्हणून आयुष्यात निर्मळ मनाने आणि चांगल्या मनाने फक्त प्रयत्न करत राहा. बघा, स्वामी तुम्हाला तुमचा हात कधीच सोडणार नाही आणि शेवटपर्यंत तुमची साथ सुद्धा देतील. म्हणून आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा आणि केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा लोभ ठेवू नका, कारण अपेक्षा भंगाचे दुःख फार वाईट असते आणि ते दुःख कोणालाच नको आहे असे आपण समजू शकतो. म्हणून स्वामी सांगतात, तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही ठेवू नका. उलट त्यांना माफ करून टाका आणि त्यांना पुढे त्यांच्या कर्माची फळं नक्कीच मिळतील. हा फक्त देवावर विश्वास ठेवा. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्यांच्या मनातील आशा आणि जिद्द. आणि ती जिद्द तुम्ही नक्कीच टिकून ठेवायची आहे. स्वामी सांगतात, विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगले करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले हे घडत असते आणि होत सुद्धा असते. म्हणून मी आहे म्हणून सगळे जण आहेत असं कधी समजू नका. सगळेजण आहेत म्हणून मी आहे असं समजा. सगळा तुमचा गर्व नाहीसा होऊन जाईल. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. म्हणून सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे. म्हणून ते तरी तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. म्हणून प्रसिद्धी ही अशी बाब आहे ना की तुम्हाला मिळत गेले ना, तुम्हाला त्याची हाव होऊन जाते आणि ते तुम्हाला अजून अजून पाहिजे असतं. म्हणून एखादी वस्तू हरपली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवली म्हणून तिथल्या तिथंच विषय तुम्ही सोडून द्यायचा असतो. म्हणून खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून तुमच्या निघून जातील. आणि त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे त्याचं प्रेमाने तुम्ही सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा मग ती आपली माणसं असोत, ती तुम्ही नक्कीच सांभाळली पाहिजे. अंतःकरणातून देवाची सेवा करा, कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हे हृदय आपले पाहत असतो. आणि ते हृदय जर चांगले असेल तर चांगल्या कर्माची चांगलीच फळे ते देव आपल्याला देत असतात. म्हणून स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग घेणारे तर या जगामध्ये भरपूर काही आहेत आणि ते तुम्हाला शोधत येतच असतील. म्हणून जीवन म्हणजे झोपाळा आहे. जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात तो पुढेही जात असतो. म्हणून हा झोपाळा चालूच राहणार आहे. फक्त आपण आपली कर्म ही चांगल्या पद्धतीने केली पाहिजे आणि चांगल्या मनाने केली पाहिजे. मग तुम्हाला कोणत्याच गोष्टीचं भेव नाही आणि कोणतीच गोष्ट तुम्हाला कमीही पडणार नाही. म्हणून मनासारखी व्यक्ती शोधल्यापेक्षा मने समजून घेणारी व्यक्ती शोधा. आयुष्य तुमचं मनासारखं गोड होऊन जाईल. म्हणून जीव लावणारी माणसं ज्याला भेटतात ना त्याला ती कळत नाहीत, आणि ज्याला जीव लावणारी माणसं भेटत नाहीत त्याला ती नक्कीच कळत असतात. म्हणून तुमच्याजवळ जे आहे आणि तुम्हाला जे मिळालं आहे ते देवाने अगदी चांगलं आणि अगदी मस्त दिलेलं आहे. म्हणून त्यात तुम्ही जगायला शिका आणि तेच आपलं चांगलं कर्म होतं म्हणून आपल्याला ते मिळालं असं समजायला शिका. मग तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता वाचणार नाही आणि कमी सुद्धा होणार नाही. म्हणून चूक ही चुकूनच होते. हे कितीही खरं असले तरी काही चुका ही अशा असतात ना ज्याची शिक्षा आयुष्यभर आपल्याला भोगावी लागते. चर्चा आणि आरोप
हे नेहमी यशस्वी होणाऱ्या व्यक्तीच्याच सोबत आणि नशिबात असतात. म्हणून तुमच्या विजयाची चाहूल तुमच्यापेक्षा तुमच्या विरोधकांना पहिल्यांदा लागते. आणि त्यामुळे जग काय म्हणतं यापेक्षा आपलं अंतर्मन काय म्हणतं हे अगदीच महत्वाचं आहे. आणि ते खूप महत्वाचं असून त्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. आणि ही सद्गुरू स्वामींच्या चरणी माझी प्रार्थना राहील. मित्रांनो, स्वामी म्हणतात, दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात छान नाही, तर कोणाला आपल्या ताटातले देण्यात खरे समाधान ही नियती आहे की हिसकावून घेणारा कधीही सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधीच दुःखी होत नाही. म्हणून त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी आणि असणारही आहे मी. आणि म्हणून स्वामी प्रत्येक ठिकाणी आपली परीक्षा घेत असतात आणि आपली परीक्षा बघत असतात. फक्त त्या परीक्षेमध्ये पास व्हायचं की नापास ते आपल्या हातात असतं. म्हणून तुम्ही प्रत्येक परीक्षेमध्ये पास व्हायला शिका आणि कर्म चांगले करायला शिका. प्रत्येक ठिकाणी स्वामी आपल्याला बघत आहेत यावर फक्त विश्वास ठेवा. म्हणून स्वामींच्या पदार्थांमध्ये पुरणपोळी, बेसनाचे लाडू, कडबोली आणि कांद्याची भजी अत्यंत आवडत असते. आणि अनेक प्रकारच्या भाज्या अतिशय प्रिय होत्या. मग तसेच बघतो स्वामींना सकाळी उठल्यावर गोड पदार्थ खायला अतिशय आवडत असे. त्यामध्ये कधी कधी मसाले दूध, खीर असे काही पदार्थ स्वामींना खाण्यास आवडायचे. आणि त्यामुळे तुम्ही स्वामी समर्थांना नैवेद्य म्हणून कोणताही गोड पदार्थ दाखवा आणि स्वामींची मनोभावे पूजा करावी. यामुळे स्वामी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि तुम्हाला भरपूर काही चांगला आशीर्वाद देऊन जातील. म्हणून स्वामी सांगतात आणि म्हणत असतात की बाळा, कोण कसं वागतोय ना याची चिंता तू करू नकोस. कारण जो तो त्याच्या स्वभावानुसार वागणार आहे. तू लक्ष ठेवू नकोस आणि देऊ नकोस. कारण अशा लोकांना समजवण्यात काही अर्थ नाही. तू पाठीमागे राहशील अशा लोकांना समजवताना आणि नुसतंच तू स्वतःची तुलना दुसऱ्यांची करू नकोस. तसं केलंस तर तू स्वतःचा अपमान करतोस आणि असं होईल. तू निश्चित पुढे जा आणि आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. तुझे एक कर्म नीट करत जा आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढा छान संदेश स्वामी आपल्याला देत आहेत. मग आपण कशाला भ्यायची गरज आहे. वाटा सापडत जातील, आपण शोधत जायचं. माणसं बदलत जातील, आपण स्वीकारत जायचं. परिस्थिती शिकवत जाईल, आपण शिकत जायचं. येणारे दिवस निघून जातील, आपण ते क्षण जपत जायचं. विश्वास तोडून अनेक जण जातील, आपण सावरत जायचं. प्रसंग परीक्षा घेत जाईल, आपण क्षमता मात्र नक्कीच दाखवत जायचं असतं. म्हणून सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं. पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्या हातातच आहे. म्हणून ते तुम्ही नक्कीच बनवलं सुद्धा पाहिजे. म्हणून आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी ओळखेल. आपल्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. या 3 गोष्टी ज्याला माहिती असतील तो व्यक्ती तुमच्या खूप जवळचा असेल आणि तुम्हाला खूप प्रेम करत असेल. म्हणून इथेच कमवायचे आहे आणि इथेच सुद्धा गमवायचे आहे. म्हणून कधीच गर्व आणि अहंकार मात्र आपल्या मनात ठेवू नका. मोठे मोठे धक्के बसून सुद्धा तुम्ही पडत नसाल तर लक्षात घ्या, स्वामींनी तुमचा हात पकडून ठेवला आहे आणि प्रयत्न करत राहा. यश थोड्या अंतरावर आहे आणि तुमची ती वाट बघत आहे. आणि म्हणून यशाकडे जाताना स्वामींची भक्ती करूनच आपण गेलं पाहिजे. स्वामी म्हणतात, ज्याला भावना कळत नाही त्या व्यक्तीपाशी तुम्ही कितीही रडा, पण ती व्यक्ती कधीच आपली होऊ शकत नाही आणि ती व्यक्ती होत सुद्धा नाही. म्हणून आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी भक्त आहोत. खरं तर स्वामी भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही. ही पदवी नाही आणि तो हुद्दा नाही. हो, पण एक मिळालेला जन्म आहे आणि पुनर्जन्म म्हणा हवे तर, ज्यात आपल्या भरती निहाती पूर्व पुण्यामुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल मात्र केली आहे. आणि ही संधी परत येणे नाही. तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परीस करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न नक्कीच झाला पाहिजे. मित्रांनो, माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला हे जन्माला आलो आहे. आणि तो जन्म आपल्याला सफल मात्र नक्कीच करायचा आहे. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाच थांबवताही येत नाही. कर्माचे भोग हे भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते. पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. आणि जसं की जिथे हात जाणार होता ना तिथे मात्र बोटावर निभावलं. पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं. स्वामींवर आपली श्रद्धा आणि विश्वास अतूट असलाच पाहिजे आणि तो शेवटपर्यंत तुम्ही ठेवायला शिका. स्वामी सांगतात,
दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा, जेव्हा ते हजार तुमच्या विरोधात जातील तेव्हा एक असलेलं नातं तुमच्या सोबत मात्र नक्कीच राहील आणि शेवटपर्यंत राहील. म्हणून अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोटाची वाट घे, असे स्वामी आपल्याला सुचवत आहेत. आणि हेच तुम्ही मनात धरलं पाहिजे. ज्यांची खरोखर स्वामींवर श्रद्धा असेल ते श्री स्वामी समर्थ तुम्ही असं कमेंटमध्ये लिहिल्याशिवाय जाऊ नका. डोळ्यांना आवडलं म्हणजे प्रेम नाही. ज्याला बघताच हृदय धडधड हे असतं ते म्हणजे प्रेम. आणि हे हृदय तेव्हाच धडधडतं जेव्हा डोळ्यासमोर माझ्या स्वामींचा चेहरा येतो. आणि तो चेहरा इतका मनमोहक आहे की मला तो चेहरा खूप आवडतो आणि तो चेहरा बघितल्यावर मी खूप उत्साही होत असतो. म्हणून बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात की वाटते आता सगळं संपलंय, पण कुठून आपल्याला एक ऊर्जा किंवा बळ मिळते आणि आपण पुन्हा जिद्दीने उभे राहतो. आणि याच ऊर्जा आणि बळाला स्वामी म्हणतात. आणि ते स्वामीच आपल्या पाठीशी असतात. फक्त ऐकून घेणारे सगळेच असतील, पण समजून घेणारे फक्त स्वामीच मिळतील. आणि जगण्याचे प्रेरणास्थान आपले फक्त स्वामी समर्थ आहेत. ज्यांचे कोणे नाही त्याला आधार देणारे स्वामी आहेत. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे स्वामी आहेत. जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे सुद्धा स्वामी आहेत. आणि जो पडणार आहे त्याला उचलणारे सुद्धा स्वामी आहेत. जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे स्वामी आहेत. आणि ज्याला दृष्टी नाही त्याला हे सुंदर सृष्टी दाखवणारे सुद्धा स्वामी आहेत. आणि ज्याची नाव बुडणार आहे त्याचे नाव किनाऱ्यावर आणणारे सुद्धा स्वामी आहेत. म्हणून सर्व करता आणि करविता माझे स्वामीच आहेत. आणि स्वामींवरच आपण मन मोकळेपणाने हे प्रेम मात्र नक्कीच केलं पाहिजे. प्रेम करायचं असेल तर अक्कलकोटाच्या स्वामी महाराजांवर करा. विश्वास ठेवा, आयुष्य बदलून तुमचं जाईल आणि अगदी नव्याने तुमचं आयुष्यही सुरू होईल. म्हणून बाळा, आता तुला तुझा स्वभाव बदलण्याची गरज आहे. तुझ्या रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे तू तुझ्या पदरातलं सुख गमावलं आहेस. आणि एकट्याने संसार कधीच पूर्ण होत नसतो. संसार करण्यासाठी जोडीदार हा हवाच. आणि राग आणि अहंकार जरा बाजूला सार, तुझा संसार तुला पुन्हा मिळेल आणि मी तो तुला मिळवून देईल. जेव्हा तू डोळे बंद करून माझे नाव घेतोस, माझ्याकडे ज्या आशेने येतोस, ते मला मागताही कळतं आणि न सांगताही मला संपूर्ण कळत असतं. म्हणून माझ्या भक्तांच्या चांगल्या इच्छा मी नक्कीच पूर्ण करत असतो. आणि माझ्या आज्ञेचं पालन कर. तुला तुझ्या संसारात हव्या असणाऱ्या सर्व सुख सुविधा मी नक्कीच देईन. हा फक्त तू विश्वास ठेव, असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. मग मी तुला नेहमी मार्ग दाखवत असतो हेही स्वामी सांगत आहेत की ते कसे ओळखायचे हे तुझ्यावर आहे. आणि स्वामी हे आपल्याला दर्शन मात्र मित्रांनो देत असतात. आणि स्वामीच आपल्याला सर्व ठिकाणी मदत देखील करत असतात. पण ते स्वतः येऊ शकत नाही, म्हणून कोणत्या तरी व्यक्तीच्या रूपात ते आपल्याकडे येतात आणि आपल्याला मार्ग दाखवून ते जात असतात. ज्यावेळी हरतो मी संकटांना तेव्हा सावरतात तुम्ही मला समर्थ म्हणून. जेव्हा चालतो अंधारून तेव्हा दाखवता वाट मला सूर्य बनून. जेव्हा वाहू लागतो दुःखांचा वारा तेव्हा स्वामीच तुम्हीच मला दाखवता निवारा. आणि जेव्हा वाहतात अश्रूंचे पाठ तेव्हा तुम्हीच दाखवता मला जगण्याची वाट. जेव्हा पडतो खाली मी थकून हरून आणि तेव्हा तुम्हीच घेता मला मांडीवर उचलून. आणि म्हणता नको घाबरू या छोट्या छोट्या दुःखांना, नको हरू यांना. लक्षात ठेव कितीही मोठे संकट पडो तुझ्या गाठी, नको घाबरू मीच राहीन तुझ्या पाठी आणि मीच राहीन तुझ्या पाठी. असे आपण समजू शकतो आणि म्हणू सुद्धा शकतो. म्हणून विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा स्वामी हे चांगलंच करत असतात. आणि चांगलाच विचार स्वामींच्या मनात आपल्या विषयी नक्कीच असतो. म्हणून आई वडिलांनी असह्य वेदना सहन केल्या तेव्हाच आपण पृथ्वीवर आलो आणि येऊ शकलो. ज्यांनी अमृत पाजले त्यांना कधीच तुम्ही काही पाजू नका. आणि मुलापासून सेवेची इच्छा धरता त्याचप्रमाणे सेवा तुम्ही नक्कीच केली पाहिजे. आणि ती सेवा शेवटपर्यंत केली पाहिजे. नाहीतर स्वामींची सेवा करूनही तुम्हाला फळ मिळणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे. पण जे तुझे कर्म आहे ते तुला नक्कीच फेडावे लागणार आहे. पण ते कर्म त्या फेडण्यासाठी मी तुझ्या बरोबर आहे आणि मी तुझ्या सोबत आहे, असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत. म्हणून स्वामींकडे आपण एवढंच म्हणा की स्वामी मला फक्त सुखात, समाधानात आणि निरोगी ठेवा, ही स्वामींचरणी प्रार्थना. म्हणून स्वामींना म्हणा, स्वामी वाट चुकलंय थोडी वाट दाखवा ना. वादळात हरवलेल्या जहाजाला थोडा काठ दाखवा ना. स्वामी अंधार खूप आहे थोडा प्रकाश दाखवा ना. दुःखाच्या पिंजऱ्यात कैद मनाला मोकळा आकाश दाखवा ना. स्वामी रण खूप मोठा आहे थोडा धीर द्या ना. जगण्याच्या युद्धात सर्वांना हरवेल असा एक तीर द्या ना. स्वामी तहान खूप लागले थोडं नाव घेण्याची शक्ती द्या ना. जीव जातानाही तुमचंच नाव आठवावं इतकी भक्ती द्या ना. स्वामी मी मागत राहीन तुम्ही देत राहाल, पण शेवटचं वचन द्या ना.
तुम्ही कधीच सोडणार नाही या बाळाची साथ आणि कधीच नाही काढणार हा माझ्या डोक्यावरचा हात. म्हणून आपण फक्त विश्वास ठेवून स्वामींना मागलं पाहिजे. गुंठा करून काही होत नाही. जाताना कोणी सोबत काहीच नेत नाही. कितीही कोरले बांध भूक कधी संपत नाही. मेल्यावरही माणसांची संपत्ती कधी कामी येत नाही. काळी आई इथेच असणार आहे आणि इथेच राहणार आहे. तुम्ही इथेच राहणार नाही. मेल्यावर सातबाऱ्यावर नाव सुद्धा राहणार नाही. म्हणून नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही आणि ज्याच्यापेक्षा खूप आहे त्याला सुखाने अन्न कधी गिळत नाही. म्हणून जपून राहा माणसं, कारण आयुष्य हे पुन्हा आपल्याला मिळणार सुद्धा नाहीये. म्हणून जो मनाने आणि विचाराने प्रेमळ आणि प्रामाणिक असतो त्याला कोणी कितीही फसवले तरी स्वामी त्यांची साथ ही कधीच सोडत नसतात आणि त्याला शेवटपर्यंत स्वामी मदत देखील करत असतात. म्हणून स्वामींवरचा विश्वास असा कायम असेल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि या व्हिडिओला लाईक नक्कीच करा. मित्रांनो, शिवम सुंदरम या तत्वांना जगातील जास्तीत जास्त लोकांच्या नजरेसमोर आणणे हे तुमचे उद्दिष्ट आहे आणि तुमच्या आदर्शाची निष्ठावान राहा आणि ज्यामुळे तुम्हाला जी शांती, सुख आणि सिद्धी मिळेल ती या पृथ्वीवरील सगळ्यांसाठी आशीर्वाद स्वरूप असेल. आणि अगदी निश्चितपणे जाणून घ्या, एका भागाचा सुसंवाद हा समग्राचा सुसंवाद असतो, कारण समग्र हा त्यांच्या अंशात असतो आणि अंश समग्रात असतो. म्हणून मानवी संबंधातील फायदेशीर नक्कीच गोष्टी आहेत ते तुम्ही समजून घ्या. तुमचे मन एक असे रेकॉर्डिंग मशीन आहे जे त्यांच्यावर अंकित झालेले तुमच्या नेहमीच्या सवयीचे विचार पुन्हा उत्पन्न करीत असते. आणि जेव्हा तुम्ही इतरांच्या भल्याचा विचार करीत असता तेव्हा खरे तर तुम्ही स्वतःचेच भले चिंतित असता. आणि गुणात्मक आणि तिरस्कारात्मक विचार एक मानसिक विष असते आणि इतरांचे वाईट चिंतू नका, कारण असे करणे म्हणजे स्वतःचेच वाईट चिंतने असते. आणि तुमच्या मानसिक ब्रह्मांडात तुम्ही एकटेच विचार करीत असता आणि तुमचे विचार सर्जनात्मक असतात आणि ते तुमच्या विचारांना अनुसरून अनुभव साकार करीत असतात. म्हणून तुमचे एक मन हे रचनात्मक माध्यम आहे. म्हणून तुम्ही इतरांच्या बाबतीत जे विचार करता व ज्या भावना अनुभवता तेच तुमच्या स्वतःच्या अनुभवाला येत असते. आणि सुवर्ण नियमाचा हाच अर्थ होतो, इतरांनी तुमच्यासोबत जे विचार करावेत असे तुम्हाला वाटते तेव्हा तसेच विचार त्यांच्याबाबत पण करा. पण इतरांना फसविणे, लुबाडणे किंवा कपट करणे यातून तुम्ही स्वतःचेच नुकसान, अभाव व मर्यादा निर्माण करता. आणि तुमचे अचेतन मन तुमच्या आंतरिक व प्रेरणांना आणि विचारांना आणि भावनांना रेकॉर्ड करीत असते. आणि ज्यावेळी ही त्रिसूर्ती नकारात्मक असते तेव्हा नुकसान आणि मर्यादा आणि अडचणी तुमच्याकडे अगणित मार्गांनी येऊ लागतात. आणि तुम्ही जे इतरांनी कराल तेच स्वतःसाठी करीत असता आणि इतरांसाठी खड्डा खोदणारा स्वतःच त्या खड्ड्यात नक्कीच मात्र पडत असतो. म्हणून इतरांचे केलेले भले आणि त्यांना दाखविलेला दयाळूपणा, प्रेम आणि जपलेले हित हे कितीतरी पटीने वाढवून तुमच्याकडे हे परत येत असते. म्हणून इतरांबद्दल तुम्ही काय विचार करता याबद्दल सर्वस्वी तुम्हीच जबाबदार असता. आणि एखाद्याबाबत तुम्ही जसा विचार करता याला खुद्द ती व्यक्ती अजिबात जबाबदार नसते आणि तुमच्याच विचारांची त्यांच्यात पुनर्निर्मिती होत असते. आणि इतर व्यक्तींबद्दल आता तुम्ही काय विचार करीत आहात हे लक्षात घेतलं पाहिजे. भावनिकदृष्ट्या परिपक्व बना आणि इतरांचे मत तुमच्यापेक्षा भिन्न असू शकते हे मान्य करा. आणि तुमच्या मताशी सहमत असण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे आणि तुम्हालाही तसे स्वातंत्र्य असते. म्हणून तुम्ही अप्रिय न होता देखील असहमत होऊ शकता. म्हणून जशी प्राणी मात्रांच्या ठायी कंपने ग्रहण करण्याची संवेदनशीलता असते तशीच ती अनेक लोकांमध्ये सुद्धा असते. आणि तुम्ही जे विचार दडवून ठेवलेले आहेत असे तुम्हाला वाटते तेच विचार तुमच्या आवाजातून, चेहऱ्याच्या हावभावातून आणि तुमच्याबद्दल देहबोलीतून व्यक्त होत असतात. आणि हा नियम तुमच्या सकारात्मक व नकारात्मक दोन्ही प्रकारच्या विचारांना लागू पडतो. व तुमच्या मनातील विचारांनुसार व भावनांनुसार तुम्ही जो आंतरिक संवाद करीत असता त्याचे प्रतिबिंब त्या व्यक्तीच्या तुमच्याबद्दलच्या प्रतिक्रियांमध्ये पडत असते. आणि तुम्ही स्वतःसाठी जे मागता ते इतरांसाठी मागा. आणि सुमधुर लयीच्या मानवी संबंधाची हीच गुरुकिल्ली आहे. आणि तुमच्या वरिष्ठांबद्दलचे तुमचे विचार व मूल्यांकन बदला आणि ते सगळे सुवर्ण नियमानुसार आणि प्रेमाच्या नियमानुसार वागत असून त्या नियमांना अनुसरून प्रतिक्रिया देतील ही गोष्ट समजून घ्या व ती अनुभवा. आणि इतर व्यक्तीला तुम्ही तशी परवानगी दिल्याशिवाय ती तुम्हाला अस्वस्थ करू शकत नाही आणि किंवा चीड आणू शकत नाही. म्हणून तुमचे विचार सर्जनशील असतात आणि तुम्ही इतरांना आशीर्वाद द्या तेच तुम्हाला मिळतील सुद्धा. म्हणून जर तुमचा कोणी अपमान केला तर तुम्हाला त्याला असे म्हणायचे स्वातंत्र्य आहे की ईश्वराची शांती तुझ्या आत्म्यात भरून राहो. आणि इतरांशी कसे जोडून घ्यावे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रेमाने. प्रेम म्हणजे इतरांसाठी समजदारी आणि सद्भाव आणि त्यांच्यातील दैवत्वाबद्दल आदर. म्हणून ज्यांच्या नकारात्मक विचारशैलीने त्यांना अप्रिय व समस्यारूप बनवले आहे
त्यांच्याबद्दल समजदारी आणि करुणा बाळगा आणि प्रत्येकात असणारे दैवी स्फुलिंग त्यांच्यातही आहे आणि सगळ्यांना समजून घेणे म्हणजे सगळ्यांना क्षमा करणे असे होत असते. म्हणून इतरांच्या यशाचा, पदोन्नतीचा आणि सद्भाग्याचा आनंदोत्सव तुम्ही साजरा करा आणि असे केल्याने तुमचे सुदैव तुमच्याकडे आकर्षित होईल. आणि इतरांच्या भावनिक नाटकाला बळी पडू नका, त्यांच्या आदळ आपटीमुळे झुकू नका आणि इतरांना नेहमीच संतुष्ट करण्यात अर्थ नसतो. त्यांचे पाय पुसणे बनू नका, चांगल्याचा त्याग करू नका आणि तुमच्या आदर्शाला चिटकून राहा. आणि हे समजून घ्या की जो मानसिक दृष्टिकोन तुम्हाला शांती, सुख आणि आनंद देतो तो योग्य, चांगला आणि सत्य असतो. आणि तुमच्यासाठी जे वरदायी असते तेच इतरांसाठी आशीर्वादरूप असते आणि तुम्ही इतरांच्या प्रेमाचे कर्जदार आहात. प्रेम म्हणजे इतरांसाठी तेच चिंतने जे तुम्ही स्वतःसाठी चिंतिता. आणि आरोग्य, सुख आणि जीवनाचे सगळे कृपाप्रसाद तुम्हाला नक्कीच मिळत. म्हणून क्षमेसाठी अचेतन मनाचा वापर कसा करावा हे आपण जाणून घेऊया. जीवन हे पक्षपाती नाही, त्याच्यासाठी कोणीही लाडके वा दोडके नाही. ईश्वर जीवन आहे आणि या शब्दांना वाचून त्यावर तुम्ही विचार करीत असतानाच्या या क्षणीही तुमच्यात जिवंत सिद्धांत प्रवाहित होत आहे. आणि तुमच्यातील सद्भाव, शांती, सौंदर्य, आनंद आणि भरभराट म्हणजे ईश्वराचे प्रगट होणे. यालाच ईश्वराची इच्छा किंवा जीवन प्रवृत्ती म्हणतात. जर तुम्ही तुमच्या मनात प्रवाहित होणाऱ्या या जीवन प्रवाहाच्या मार्गात अडथळे उत्पन्न केले, त्याला अस्खलितपणे वाहू दिले नाही, तर या भावनिक साचलेल्यापणापासून तुमच्या अचेतन मनात अराजकता आणि निर्माण होते व त्यातून सगळ्या प्रकारची नकारात्मकता परिस्थिती तुमची निर्माण होत असते. म्हणून जगातील दुःख आणि अंधाधुंदीशी देवाला काही देणे घेणे नसते, कारण तो अशा परिस्थितीत राहू शकत नाही. म्हणून अशी परिस्थिती मानवजातीच्या नकारात्मक व विनाशक विचारांचा परिपाक आहे. म्हणून तुम्ही निर्माण केलेल्या तुमच्या अडचणींबद्दल किंवा आजारांबद्दल ईश्वराला दोष देणे हे खूप गंभीर चूक आहे. आणि अनेक लोकांना मानवजातीच्या पापांबद्दल, आजारांबद्दल आणि कष्टांबद्दल देवाला बोल लावून व त्यांची निर्भयतसना करून या जीवन प्रवाहाच्या मार्गात मानसिक अडथळा उभे करण्याची सवय असते. तर इतर काही लोक त्यांच्या पीडा, यातना, प्रिय व्यक्तींच्या मृत्यू, वैयक्तिक शोकांतिका आणि अपघाताबद्दल ईश्वरावर दोषाचे खापर फोडत असतात. म्हणून ते देवाचा रागराग करतात आणि त्यांच्या दुःखांबद्दल देवाला जबाबदार पडतात. म्हणून जोपर्यंत लोक त्यांच्या मनात ईश्वराबद्दल अशा नकारात्मक संकल्पनांना कुरवाळीत बसतात, तोपर्यंत त्यांचे अचेतन मन त्यांच्या नकारात्मक विचारांना साकार करीत असते. आणि त्यांना हेच कळत नसते की ते स्वतःला शिक्षा करीत असतात आणि त्यांनी सत्य पाहायला हवे आणि त्यांच्या जीवन प्रवाहात त्यांनीच उभा केलेला अडसर दूर करायला हवा. आणि स्वतःशिवाय इतर कोणत्या व्यक्तीला किंवा शक्तीला जबाबदार मानून त्यांच्याबद्दल राग, द्वेष करणे आणि त्यांची निंदा करणे या गोष्टी सोडून द्यायला हव्यात. अन्यथा ते स्वास्थ्य, आनंद किंवा रचनात्मक कृतीच्या मार्गात अग्रेसर होऊ शकणार नाही. आणि ज्या क्षणी असे लोक त्यांच्या मनात व हृदयात प्रेमपूर्ण ईश्वराची प्रतिष्ठापना करतील, त्या क्षणी ते मानायला लागतील की ईश्वर हा त्यांचा प्रेमळ पिता आहे आणि त्यांचे त्यांच्यावर लक्ष आहे आणि जो त्यांची काळजी पाहतो, त्यांना मार्ग दाखवितो व त्यांना संकटात टिकून राहण्याचे बळ देतो. मग ते ईश्वरावरील किंवा जीवन सिद्धांतावरील त्यांचा विश्वास त्यांची अचेतन मनाद्वारा स्वीकारला जातो आणि त्या परमपित्याचा आशीर्वाद व कृपाप्रसाद त्यांना अनेक मार्गांनी प्राप्त नक्कीच होणार आहे. म्हणून जीवन तुम्हाला नेहमी क्षमा करते आणि या जीवन सिद्धांत म्हणजे तुम्हाला क्षमा करणारा असा अथांग कृपा सिंधू आहे, ज्याच्या तळाशी आपण पोहोचू शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही तुमचे बोट कापून घेता तेव्हा तो तुम्हाला क्षमा करतो आणि तुमच्यातील अचेतन बुद्धिमत्ता लगेच त्याला बरे करण्याच्या मार्गाला लागते आणि नवीन पेशी बनवून तो घाव बरा करते. आणि जेव्हा तुम्ही काही विषारी जीवाणूंना, संसर्गाला बळी पडता, तेव्हाही जीवन तुम्हाला माफ करते आणि त्या बाह्य हल्लेखोराचा घेरून त्याच्यावर आक्रमण करून त्याला नेस्तनाबूत करायला सज्ज होते. आणि जेव्हा तुमचा हात भासतो तेव्हा जीवन सिद्धांत तुमची जळजळ आणि फोड बरे करतो आणि तुम्हाला नवीन पेशी, त्वचा आणि कोशिका देत असतो. म्हणून जीवन तुमच्याबद्दल कोणत्याही आळस बाळगत नसते, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. आणि ते जीवन फक्त तुम्हाला सर्व काही सुख देत असते आणि ते कधीच तुमचा आळस आणि निरागसता करत नसते. म्हणून मित्रांनो, जर तुम्ही प्रकृतीशी, निसर्गाशी सुसंवादी विचार करून त्याला सहकार्य केले नाही, तर नकारात्मक विश्व करणाऱ्या स्मृती, कटुता आणि दुर्भावना तुमच्या आतील जीवन सिद्धांताच्या प्रवाहाला विस्कळीत करून त्यात अडथळा निर्माण उभा करू शकतात. आणि तो अडथळा तुम्हाला चुकीच्या मार्गावर नक्कीच घेऊन जाऊ शकतो. म्हणून त्या अडथळ्याला तुम्ही कधीच बळी पडू नका. आणि म्हणून तिने आपला अपराध भाव कसा दूर केला हे आपण जाणून घेऊ आणि तो अपराध भाव कसा दूर होतो सुद्धा हे आपण जाणून घेऊ. म्हणून तुम्ही हेरिटेज
आणि जो रोज रात्री उशिरापर्यंत तिच्या कचेरीत काम करायची, ती अनेकदा ती मध्यरात्री उलटून गेल्यावर पण घरी पोहोचू शकत नाही आणि तिला वाटायचे की तिच्या वरिष्ठांनी व तिच्या सहकाऱ्यांनी तिच्या इतक्या कठोर परिश्रमाबद्दल तिची पाठ थोपटावी. पण तिचे तसे होत नसे, कारण ती एकटीच इतक्या उशिरापर्यंत कचेरीत राहून काम करायची आणि त्यामुळे इतरांना तिच्या या असामान्य कार्यनिष्ठेबद्दल काहीच माहिती नव्हते. मध्यंतरी तिच्या कौटुंबिक जीवनात मोठे वादळ निर्माण झाले आणि ती सतत इतका वेळ घरातून दूर राहायची. त्यामुळे तिचा पती व तिची 2 मुले जणू तिला विसरून गेली होती. आणि जेव्हा तिला तिच्या लहान मुलाने स्थायिक टीमतर्फे खेळून फुटबॉल मॅच जिंकली, तेव्हा हॅरिएट ती मॅच पाहायला तर मुकलीच, पण कोण जिंकले हे विचारायचे देखील विसरली. त्यावर कहर म्हणजे तिच्या डॉक्टरांनी तिचा इशारा दिला होता की तिला रक्तदाब धोकादायक पातळीपर्यंत वाढत चाललाय. आणि जेव्हा तिच्या नवऱ्याने तिच्यापासून वेगळे होण्याचे ठरवले, तेव्हा ती माझ्याकडे आली आणि तिला विचारले की असे लेखक म्हणत आहेत आणि तिने तिच्या नवऱ्याला तिच्या जीवनातून बाहेर का काढून टाकले आणि ती तिच्या मुलांकडे पुरेसं लक्ष का देऊ शकत नाही. आणि आधी तर तिने मला सांगितले की तिला नोकरी टिकून ठेवण्यासाठी इतकी कठोर मेहनत घ्यावी लागत आहे की मी तिला विचारले की तिचे सहकारी देखील तिच्याबद्दल इतका वेळ काम करतात का. नाही, तिने मान्य केले की तिच्या कंपनीतील इतर कर्मचारी कंपनीने ठरवले तास काम करीत होते आणि त्यांचे काम तिच्या इतके सर्वश्रेष्ठ नव्हते. म्हणून मी तिला विचारले, ती इतक्या घाईकुतीला येऊन काम का करते. म्हणून तुझ्या मनात एखादी अशी गोष्ट आहे जी तुला आतल्या आत खात आहे. आणि मी तिला सांगितले, जर तसे नसते तर तू अशा रीतीने वागली नसतेस, म्हणून तू स्वतःला कशातरी शिक्षा करीत आहेस. म्हणून आधी थोडा वेळ तर तिने माझ्या म्हणण्याचा विरोध केला. ती सारखी म्हणू लागली की तिच्या काम करण्याच्या सवयी सर्वसाधारण आहेत आणि इतर व्यक्ती आळशी आहेत. पण शेवटी तिने कबूल केले की तिच्या मनात गाढ अपराध भावनेचे ओझे होते आणि 15 वर्षापूर्वी तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर ती त्याच्या इस्टेटची देखभाल करायची आणि सगळे व्यवहार पाहायची. त्यामुळे तिने जाणून बुजून तिच्या भावाच्या वाट्याची मोठी रक्कम त्याला द्यायचे टाळले होते. आणि तू असे का केलेस असे मी विचारले. असे लेखक म्हणतात, तर संपत्तीच्या हव्यासा पायी. अर्थातच नाही, तिने उत्तर दिले, माझा भाऊ त्याला अंमली पदार्थांचं व्यसन जडले होते. जर मी एवढी मोठी रक्कम त्याला दिली तर त्याचे काय होईल हे मला माहिती होते. मी स्वतःशीच म्हणले की हे पैसे मी त्याच्यासाठी वाचवून ठेवत आहे आणि तो सुधारल्यावर ते मला परत करीन. मग मी तिला बोलते करण्यासाठी विचारले आणि हॅरिएटने एक खोल निश्वास सोडला. पण तसेच कधीच घडले नाही. त्याने स्वतःला संपून टाकले आणि शक्य आहे की त्याने तसे हेतुपूर्वक केले नसेल. पण शेवटी एकूण एकच होते. तो गेला होता तेव्हा ते फक्त 26 वर्षाचा होता. आणि मी विचार करीत असते की मी ते पैसे ठेवून घेतले नसते तर मग कदाचित त्या पैशांचा उपयोग करून तो व्यसनमुक्तीच्या एखाद्या पुनर्व्यसनात केंद्रात जाऊ शकला असता आणि तो सुधारला असता. म्हणून कदाचित आजही आमच्यात असता. त्याचे मरण माझ्यामुळे ओढावले. मी त्याला विचारले, जर तुला तुझी चूक दुरुस्त करायची संधी मिळाली तर तू काय करशील. मला माहीत नाही, मी मान हलवीत म्हणाली. आणि पण मला इतके जरूर माहिती आहे की माझा भाऊ व्यसनी आहे, म्हणून त्याला डावी वागणूक ही न देता त्याला मदत करण्याचे जास्त प्रयत्न केले असते. पण त्यावेळी तुला असे वाटले होते की तू बरोबर वागलीस. म्हणून मी विचारले, तुला असे वाटत होते की योग्य तेच केलेस. नक्कीच, ती म्हणाली. पण आता मला माझे वागणे नक्कीच चुकीचे वाटते आणि ती पैसे माझे नव्हते, त्याचे होते. म्हणून आता तू पुन्हा तसे करणार नाहीस, होय ना. मग नाही करणार, ती उत्तरली. आणि तिचा चेहरा कठोर झाला. पण आता त्याने काही फरक पडणार नाही. मी जे केले त्याबद्दल मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. आणि मी माझ्या एकुलते एक भावाच्या हक्काच्या पैशांची चोरी केली आणि तो मरण पावला. आणि याबद्दल देवाने मला शिक्षा करायला हवी आणि मी त्याच लायकीची आहे. आणि मी तिला समजावून सांगितले की देव तिला शिक्षा करीत नव्हता, ती स्वतःला शिक्षा करीत होती. आणि जर तुम्ही जीवन सिद्धांताचा अनादर केला तर तुम्हाला त्याची शिक्षा ही भोगावीच लागणार आहे. आणि जर तुम्ही उघड्या विद्युत तारेवर हात ठेवला तर तुम्हाला शॉक लागते आणि हे अटळ आहे. आणि निसर्गाची शक्ती दृष्ट नसते. त्या शक्तीचा तुम्ही कसा वापर करता यावर हे अवलंबून असते की तुम्हाला त्याचे चांगले परिणाम प्राप्त होतील की मग वाईट परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. म्हणून विद्युत प्रवाह मुळात वाईट नाही, तो चांगला की वाईट हे ठरवणार आहे. आणि यावरून तुम्ही त्याचा उपयोग तुमचे घर प्रकाशित करण्यासाठी करता की एखाद्याला जीवघेणा शॉक देण्यासाठी. म्हणून पाप एकच आहे, जीवन सिद्धांताबद्दलचे अज्ञान आणि या गोष्टीची एकमेव शिक्षा आहे. आणि व्यक्तीच्या हातून त्याच्या दुरुपयोगाबद्दल व अनादराबद्दल त्याला आपोआप मिळालेली प्रतिक्रिया असते. आणि जर तुम्ही रसायनशास्त्राच्या नियमांचा चुकीचा वापर केला तर तुम्ही काम करत असलेली जागा विस्फोटक नष्ट होईल. आणि जर तुम्ही तुमचा हात लाकडी फळीवर मारला तर तुमचा हात रक्ताळेल. आणि ती त्या फळीची चूक नाही तर तुम्ही तिच्या केलेल्या दुरुपयोगात आहे. आणि शेवटी मी हॅरिएटला याची जाणीव करून देऊ शकलो की ईश्वर कोणाचाही धिक्कार करीत नाही व कोणालाही शिक्षा करीत नाही.
तिच्या स्वतःच्या नकारात्मक व विध्वंसक विचारांना तिच्या अचेतन मनाने दिलेली प्रतिक्रिया हेच तिच्या सगळ्या यातनांचे कारण आहे. आणि तिला क्षमेची गरज होती, पण क्षमेचा खरा अर्थ होता स्वतःला माफ करणे. आणि क्षमा करणे म्हणजे तुमचे विचार ही सुसंवादाच्या दैवी नियमांच्या लयीशी जुळवणे. आत्मधिक्कारालाच नरक आणि म्हणतात, म्हणून क्षमेलाच स्वर्ग असे म्हणतात. म्हणून तिच्या मनावरून अपराध भावनेने व आत्मधिक्काराचे ओझे हलके झाले आणि ती पूर्णतः बरी झाली. आणि पुढच्या वेळी जेव्हा ती डॉक्टरकडे गेली तेव्हा तिचा रक्तदाब सर्वसाधारण नॉर्मल झाला होता. आणि तिच्या भावनेचे स्पष्टीकरण हाच तिचा इलाज ठरला होता. म्हणून कुणी स्वतःला माफ करायला शिकला ही गोष्ट आपण एक ऐकूया, आणि ती गोष्ट नंतर तुम्हाला त्याचा बोध देखील नक्की सांगेल. आर्थर रोने खूप वर्षापूर्वी युरोपमध्ये एका माणसाचा खून केला होता. तेव्हा तो माझ्याकडे आला असे लेखक म्हणतात. आणि तेव्हा तो प्रचंड मानसिक व्यथा व यातनांनी पीडित होता. त्याला ठामपणे वाटायचे की त्याच्या भयानक कृत्याबद्दल ईश्वराने त्याला शिक्षा करायला हवी. नेमके काय घडले होते याची मी त्याला चौकशी केली आणि त्याने सांगितले की त्याच्या पत्नीने नक्कीच कोणातरी काहीतरी चुकीचे काम केले होते, मग त्याचा खून त्यांनी केला होता. म्हणून शिक्षा भोगून आल्यानंतर आर्थरने त्याच्या पत्नीला नक्कीच घटस्फोट दिला आणि अमेरिकेत स्थायिक झाला. काही वर्षानंतर त्यांची भेट एका अमेरिकन या महिलेशी झाली व त्या दोघींचे लग्न देखील नक्कीच झाले. म्हणून आर्थरची कहाणी ऐकल्यानंतर मी त्याला समजवले की शास्त्रज्ञांच्या मते प्रत्येक 11 महिन्यानंतर आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीचे स्थान नवीन पेशी ग्रहण करते. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक दृष्ट्याही आता तू ती व्यक्ती नाही आणि जिने कधी काळी खून केला होता. तसेच आता त्याचे मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर रूपांतर झालेले आहे. आणि आता त्यांच्या मनात मानवतेबद्दल शुभेच्छा आणि प्रेमळ काठोकाठ भरले आहे. आणि जिने गुन्हा केला होता ती व्यक्ती तर आध्यात्मिक व मानसिकरित्या केव्हाच मरण पावली आहे. म्हणून स्वतःला माफ न करून आर्थर एका निर्दोष मानवाला धिक्कारीत होता. म्हणून ते या स्पष्टीकरणाचा त्याच्यावर बराच खोलवर परिणाम झाला. आणि त्याने सांगितले जणू त्याच्या मनावरून प्रचंड ओझे दूर झाल्यासारखे वाटत आहे. आणि मग त्या देवाने सांगितलेल्या पुढील ओळींचा मधीनार्थ आता त्याला खऱ्या अर्थाने समजला. आपण मिळून तर्क करूया. ईश्वराने सांगितले, जरी तुमचे पाप रक्तरंजित असले तरी ते बर्फासारखे दुग्ध धवल होत, आणि जरी ते रक्ताळलेले असले तरी ते लोकरीसारखे बनवत. म्हणून तुमच्या परवानगीशिवाय तुमची टीका तुम्हाला दुखवू शकत नाही, हे लक्षात घ्या. मित्रांनो, एक नावाची शाळा आहे, तिथे शिक्षिका माझ्याकडे आली असं लेखक म्हणतात. आणि तिने मला सांगितले की मला नुकतेच एक भाषण द्यावे लागले. त्यानंतर तिच्या एका सहकारी शिक्षिकेने तिची निंदा करणारी एक चिठ्ठी तिच्याकडे पाठवली. आणि त्यात तिने लिहिले होते की रमोना खूप वेगाने बोलली आणि तिने काही शब्द खाऊन टाकले होते आणि तिचा आवाजही नीट ऐकू येत नव्हता. म्हणून तिची भाषाशैली बेकार होती आणि तिचे बोलणे मुद्द्याला सोबत भरकटत गेले होते. म्हणून रमोना त्यामुळे खूप दुखावली गेली होती आणि तिची निंदा करणाऱ्या सहशिक्षिकेचा ती खूप तीव्रतेने तिरस्कार करू लागली होती. आणि शाळेत तिच्याशी कोणतेही संबंध येऊ नये याची काळजी घेऊ लागली. म्हणून जेव्हा मी तिला प्रश्न खूप विचारले तेव्हा हळूहळू रमोनाने कबूल केले की त्या टीकेत बराच तथ्यांश होता आणि प्रौढ प्रेक्षकांसमोर बोलायचा तिला अनुभव नव्हता. आणि ती आधीच नर्वस झाली होती व भाषण संपल्यावर संपले एकदाचे काम म्हणून तिला अहुष्य झाले होते. आणि तिच्या सहकारी शिक्षिकेच्या टीकेने इतके दुखाण्याचे हेच खरे कारण होते. आणि तिच्यासाठी हे असे झाले होते जणू त्याच्यासाठी केवळ चालणेच महाकठीण कर्म आहे आणि अशा छोट्या शिशूला तो पुरेशा जोरात का पळाला नाही म्हणून फटकारले जावे. म्हणून आम्ही बोलत गेलो तसेच रमोनाला दिसू लागले की तिची पहिली प्रतिक्रिया बालिश होती आणि तिने मान्य केले होते की तिच्या चुका दुखावून आणि देणारे ते पत्र खरे तर तिच्यासाठी आशीर्वाद रूप होते व तिला त्याच्या चुकवलेल्या व सुचलेल्या सुधारणा करण्यासाठी गरज होती. नंतर तिने जवळच्या एका महाविद्यालयात भाषण कौशल्यात पारंगत होण्यासाठी जाहीर भाषण करण्याचा एक अभ्यासक्रम पूर्ण केला. आणि मध्यंतरीच्या काळात तिच्यावर टीका करणाऱ्या शिक्षकेला तिने फोन करून दाखवलेल्या कळकळीबद्दल तिने आभार मानले. म्हणून कणवाळू कसे बनावे हे रमोनाला मिळालेली चिठ्ठी पूर्णतः खोटी असती तर व तिच्यावर केली गेलेली टीका खरी अजिबात नाही असा विचार करण्यासाठी तिच्याजवळ पुरेसे कारण असते तर मग अशा वेळी रमोनाला ते समजून द्यावे लागले असते की तिच्या भाषणाच्या आशयात किंवा पद्धतीत असे काहीतरी होते जे तिला चिठ्ठी लिहिणाऱ्या त्या सहशिक्षिकेच्या पूर्वाग्रहांना, अंधश्रद्धांना किंवा कोऱ्या सांप्रदायिक विश्वासांना धक्का पोहोचण्यासारखे होते. आणि समस्या तिच्या बाबतही नव्हती तर चिठ्ठी लिहिणाऱ्यांची बाबतीत होती. पण हे समजून घेण्यासाठी पहिले महत्त्वपूर्ण पाऊल कणवाळूपणाने व करुणेकडे उचलणे आवश्यक असते. त्यानंतरचे दुसरे तर्कशुद्ध पाऊल म्हणजे त्या व्यक्तीच्या शांतीसाठी, सुसंवादासाठी आणि समजदारीसाठी प्रार्थना करणे हे होय. आणि जेव्हा तुम्हाला माहिती असते की तुम्ही तुमच्या विचारांचे, प्रतिक्रियांचे आणि भावनांचे धनी आहात तेव्हा तुम्हाला कोणीही दुखवू शकत नाही.
आणि भावना या विचारांच्या पाठोपाठ त्यांच्या अनुषंगाने निर्माण होत असतात आणि तुम्हाला असे सगळे विचार दूर सारण्याचा अधिकार असतो आणि जे तुम्हाला विचलित किंवा अस्वस्थ करू शकतात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला सर्व काही गोष्टी या तुमच्या अचेतन मनाने मिळत असतात आणि तुमच्या अचेतन मनावर खोलवर वास्तव करून राहणाऱ्या या अमर्याद बुद्धिमत्ताचा सुरात सूर मिळाला की त्याच्यावर उत्तरावर इतका ठाम विश्वास बाळगा जितका विश्वास तुमच्या लहानपणी तुमच्या कडेवर उचलून घेणाऱ्या तुमच्या आई वडिलांवर ठेवला असेल. म्हणून संतुलन आणि मानसिक स्वास्थ्याचा हाच राजमार्ग आहे आणि हे गोष्ट चुकीची नाही आणि काही गोष्ट चुकीची नसते सुद्धा. म्हणून क्षमा करणे म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी दुसरी गोष्ट ही सोडून देणे असते. म्हणून प्रत्येकाला तुम्ही क्षमा नक्कीच करायला पाहिजे आणि क्षमा ही आवश्यक सुद्धा असते. बरे होण्यासाठी क्षमा आवश्यक असते. म्हणून आपण आणि जेव्हा तुम्ही प्रार्थनेसाठी उभा राहता क्षमा करा. जर तुम्हाला कोणता क्षमा करायला हवे असल्यास मग मानसिक शांती आणि निरामय आरोग्यासाठी क्षमतांना क्षमा करणे अत्यंत महत्त्वाचे असते. जर तुम्हाला संपूर्ण आरोग्य आणि सुख हवे असेल तर तुम्हाला दुखवणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही माफ करायला हवे आणि दैवी व्यवस्थेशी स्वतःच्या विचारांना नक्कीच ताळमेळ प्रस्थापित करून स्वतःला माफ करायला हवे. जोपर्यंत तुम्ही इतरांना नक्कीच माफ करण्याची आणि माफ करीत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वतःला पूर्णपणे माफ करू शकत नाही आणि स्वतःला क्षमा करण्यास नकार देणे म्हणजे आध्यात्मिक गर्व किंवा अज्ञान होय आणि मन हे आजारांचे कारण आहे असे मानणाऱ्या मनोदैहिक वैद्यकीय क्षेत्रात आज सतत या गोष्टीवर जोर दिला जातो की द्वेष, धिक्कार, पश्चाताप आणि शत्रुत्व या भावनांमुळे सांधेदुखीपासून हे हृदयात रोगापर्यंत अनेक आजार उद्भवतात आणि या नकारात्मक भावनांमधून निर्माण होणारा ताण तुमच्या रोगप्रतिकारक क्षमतेला कमकुवत करतो आणि तुम्ही कोणत्याही जंतू संसर्गाला सहज बळी पडू शकता. म्हणून ताणातून निर्माण होणाऱ्या आजारांवर इलाज करणारे तज्ज्ञ समजतात की जे लोक दुखावले गेले आहेत आणि फसवले गेले आहेत, ज्यांना वाईट वागणूक मिळाली आहे, असे लोक त्यांच्या झालेल्या भावनिक जखमांमुळे सहसा त्यांना दुखावणाऱ्या लोकांबद्दल घृणा आणि तिरस्कार मनात बाळगून प्रतिक्रिया करत असतात आणि अशा प्रतिक्रियांमुळे त्यांच्या अचेतन मनात अस्वस्थतेचे सतत चिघळणारे शल्य बोचत राहते व त्यामुळे त्यांना विविध आजार घडतात. आणि म्हणून याच एकाच उपाय आहे, त्यांनी आपल्या त्या बोचक्या शेल्याच्या कापून फेकलं पाहिजे आणि असे करणारे एक मात्र उपाय म्हणजे क्षमा आहे. म्हणून क्षमाशीलता म्हणजे प्रेमपूर्ण वागणे आहे. मित्रांनो, क्षमाशीलता एक कला आहे व या कलेचा मुख्य घटक आहे क्षमा करण्यासाठी तयारी असली पाहिजे. आणि जर तुम्ही एखाद्याला खरोखरच मनापासून क्षमा करू इच्छिता तर मग तुमचे अर्धे अडथळे पार केलीत असे तुम्ही समजा. आणि अर्थात ते समजून घ्या की एखाद्याला क्षमा करण्याचा अर्थ असा होत नाही की तो तुम्हाला आवडतो किंवा तुमच्याशी त्याच्याशी संबंध वाढवू इच्छिता. म्हणून तुम्ही तसे करण्याची कुणावरही जबरदस्ती करू शकत नाही आणि तसे केले तर सद्भाव बाळगणे, प्रेम करणे, शांती किंवा सहनशीलता बाळगणे हे सरकारी कायद्यासारखे बंधनकारक होईल. आणि कोणी तुम्हाला सांगितले आहे म्हणून तुम्ही कोणावर प्रेम करू शकत नाही तरीही, आणि हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्ही ना आवडणाऱ्या लोकांवरही प्रेम करू शकता आणि त्यांना पसंत न करताही. म्हणून ते देवांनीही म्हटले आहे की एकमेकांवर प्रेम करा. पण प्रथमदर्शनी हे अशक्य वाटत असले तरी हे कोणालाही शक्य आहे जो खरोखरच तसे करू इच्छितो. आणि प्रेमाचा अर्थ होतो की तुम्ही इतरांसाठी आरोग्य, शांती, सुख, आनंद आणि जीवनातील सर्व वरदायी गोष्टी चिंतिता. आणि अट फक्त एकच आहे, ती म्हणजे मनाचा प्रामाणिकपणा, प्रांजळपणा. आणि तुम्ही एखाद्याला क्षमा करता म्हणजे तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवत असे नसते. खरे तर त्यात तुमचा स्वार्थ असतो, कारण तुम्ही इतरांसाठी जे इच्छिता तेच खरे तर स्वतःसाठी इच्छित असता. आणि त्याचे कारण म्हणजे तुम्ही तर विचार करता व तशी अनुभूती घेता. आणि तुम्ही जसा विचार कराल, जशी अनुभूती घ्याल तसेच तुम्ही बनत जाल. आणि यापेक्षा सोपे काय असू शकेल. म्हणून क्षमाशीलतेचे तंत्र आहे. तुमच्यात क्षमाशीलता विकसित करण्याचे एक अत्यंत साधे व तितकेच प्रभावी तंत्र आहे. आणि या तंत्राचा सराव केला तर तुमच्या जीवनात चमत्कार घडून येतील आणि तुमचे मन व शरीर शांत व शिथिल करा. आणि ईश्वराचा तुमच्याबद्दल करुणेचा विचार करा आणि म्हणा, मी पूर्णपणे व मन मोकळेपणाने म्हणून त्या व्यक्तीचे नाव म्हणा व त्याला क्षमा करतो आणि मी त्याला मानसिकरित्या आणि आध्यात्मिकरित्या मुक्त करीत आहे. आणि या बाबींशी संबंधित प्रत्येक गोष्टीला मी क्षमा करीत आहे आणि मी मुक्त आहे आणि तो पण मुक्त आहे. आणि ही एक अद्भुत भावना आहे. आणि आज माझ्या सार्वत्रिक क्षमादानाचा दिवस आहे. मला दुखवणाऱ्या प्रत्येक आज मी मुक्त करीत आहे आणि मी प्रत्येकासाठी आरोग्य, सुख, शांती आणि जीवनाच्या सगळ्या कृपाप्रसादाची कामना करतो. आणि मी मोकळेपणाने, आनंदाने आणि प्रेमपूर्वक करीत आहे. मला दुखवणाऱ्या व्यक्तीबद्दल जे माझ्या मनात काही विचार येतो तेव्हा मी म्हणतो, मी तुला मुक्त केले आहे आणि तुला जीवनातील सगळी सुखे लाभोत. आणि मी मुक्त आहे आणि तेही मुक्त आहेत.
आणि हे खूप अद्भुत आहे. खऱ्या क्षमाशीलतेचे महान रहस्य हे आहे की एकदा तुम्ही त्या व्यक्तीला माफ केले तर मग त्या प्रार्थनेच्या पुनरावृत्तीची गरज उरत नाही. जेव्हा जेव्हा ती व्यक्ती तुमच्या मनोभूमिकेत प्रवेश करील किंवा तिने केलेली जखम ठसठूस लागेल की तेव्हा तेव्हा तुमच्या त्या गुन्हेगाराचे भले चिंतून म्हणा, तुला शांती मिळव. आणि जेव्हा जेव्हा तुमच्या मनात त्याचा विचार येईल तेव्हा तेव्हा तसे करा. म्हणून तुम्हाला आढळून येईल की काही दिवसानंतर त्या व्यक्तीचे किंवा त्या घटनेचे विचार कमी कमीत वेळा तुमच्या मनात येत आहेत व शेवटी पूर्णपणे पुसले गेलेले आहेत. म्हणून क्षमाशीलतेची आम्ल चाचणी नक्कीच तुम्ही केली पाहिजे. म्हणून सोनं खरं आहे की नाही हे पारखण्यासाठी सोनार आम्ल चाचणीचा उपयोग करतात. आणि क्षमाशीलतेसाठी सुद्धा अशीच ऍसिड टेस्ट ही ती अशी आहे की समजा तुमच्या दुखवणाऱ्या, फसवणाऱ्या आणि लुबाडणाऱ्या व्यक्तींबद्दल जर तुमच्या समोर कोणी चांगले बोलत आहे व त्या व्यक्तीबद्दल असे चांगले बोलणे ऐकून जर तुमच्या काळजातून असूयेचा धूर निघू लागला तर मग हमका समजा की तुमच्या अचेतन मनात अजूनही तिरस्काराची पाळमुळं शिल्लक आहेत आणि जी अनर्थ निर्माण करीत आहेत आणि तुम्ही अद्याप त्याला क्षमा केलेले नाही. म्हणून समजा एका वर्षापूर्वी तुम्हाला दुखावणाऱ्या दातासाठी अत्यंत वेदना देणारे उपचार करावे लागले आहेत आणि त्याबद्दल तुम्ही मला आज सांगत आहेत. आणि जर मी तुम्हाला विचारले तर तुम्हाला ते वेदने अजूनही होत आहेत का, तर तुम्ही माझ्याकडे आश्चर्याने पाहाल आणि म्हणाल अर्थातच नाही, मला वेदना आठवतात पण आता अजिबात होत नाही. म्हणून क्षमा करण्याची हीच तर कथा आहे. जर तुम्ही एखाद्याला खरोखरच माफ केले असेल तर मग तुम्हाला ती घटना आठवेल पण आता त्याची विखार दंश तुम्हाला जाणवणार नाही. आणि हीच तुमच्या क्षमाशीलतेची ऍसिड टेस्ट आहे. म्हणून तुम्ही त्या मानसिक दृष्ट्या आणि आध्यात्मिक दृष्ट्या क्षमा करायला शिका. नाही तर तुम्ही त्याला क्षमा केल्याचे म्हणून स्वतःला फसवत आहात आणि तुम्ही खऱ्या अर्थाने त्याला क्षमा केलीच म्हणजे समजा आणि केलेलीच नाही असं तुम्ही समजू शकता. म्हणून सगळ्यांना समजून घेणे म्हणजे सगळ्यांना क्षमा करणे. एकदा तुम्ही तुमचा मनाचा नियम समजून घेतला तर तुम्ही तुमचे जीवन सुधारण्यासाठी किंवा बिघडवण्यासाठी इतर लोकांना आणि परिस्थितीला बोल लावणार नाही. आणि तुम्हाला कळून चुकेल की तुमचे स्वतःचे विचार आणि भावना हेच तुमचे नशीब किंवा नियती निर्माण करीत असतात. आणि तसेच तुमच्यासाठी, अनुभवासाठी व जीवनासाठी कोणत्याही बाह्य गोष्टी कारणीभूत नाहीत. आणि याबाबत जागरूक व्हाल. मग एकदा तुम्हाला समजले की तुमचे विचारच वस्तू असतात आणि मग तुम्हाला सुखावर कोणी घालू शकतो तर मग तुम्ही निष्ठुर नशिबाच्या हातचे खेळण्यात आणि जगण्यासाठी इतरांचा विरोध करायलाच हवा. त्याच्यासाठी झगडलेच पाहिजे. पण अशा अर्थाच्या सगळ्या विचारांचे विध्वंसक राक्षसी स्वरूप तुम्हाला स्पष्टपणे दिसू लागेल. आणि नक्कीच देवाने सुद्धा हेच तत्व स्पष्टपणे मांडले आहे. माणूस त्याच्या हृदयात जसा विचार करतो तो तसा असतो आणि तो तसाच होत सुद्धा असतो. म्हणून ईश्वर आणि जीवन कोणतेही पत्रास बाळगत नाही आणि जीवन कोणाशीही दुजाभावाने वागत नाही. जेव्हा तुम्ही सुसंवाद आणि आरोग्य आणि शांतीच्या तत्वांशी ताल मिळवून चालू लागता तेव्हा जीवन व ईश्वर तुमच्यावर खुश झालेले मिळतात. आणि देव किंवा ईश्वर कधीही रोग, आजार, अपघात किंवा कष्ट पाठवित नाहीत. पेराल तसेच उगवेल या नियमानुसार या गोष्टी आपण आपल्या नकारात्मक व विध्वंसात्मक विचारसरणीतून आमंत्रित केलेल्या असतात. म्हणून ईश्वराबद्दल तुमची संकल्पना तुमच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. आणि जर तुम्ही खरोखर प्रेम स्वरूप ईश्वराला मानत असाल तर तुमचे अचेतन मन तुमच्यासाठी त्यांच्या आढळक कृपाप्रसाद आणून देईल. आणि प्रेममय ईश्वरावर श्रद्धा बाळगा. ईश्वर वा जीवन कोणाबद्दलही आकच बाळगत नाही. जीवन कधीही तुमच्या धिक्कार करीत नाही. आणि जीवन तुम्ही कापलेले बोट बरे होत करते आणि तुम्ही तुमचे बोट भाजून घेतले तरी जीवन तुम्हाला माफच करते. म्हणून भाजल्यामुळे होणारी त्वचेची आग कमी करून तेच त्या भागाला पूर्वरित करत असते. म्हणून आपणच आपल्याला सुरक्षित करायला हवे. तुमचा अपराध भाव म्हणजे ईश्वराबद्दलची तुमची चुकीची संकल्पना आहे. जीवन वा देव तुम्हाला शिक्षा करीत नाही व तुमचे मूल्यमापनही करीत नाही. तुमचा चुकीचा विश्वास, तुमची नकारात्मकता विचारसरणी आणि आत्माधिक्काराच्या अचेतन परिणामातून तुम्हाला शिक्षा करीत असता. आणि जीवन वा देव तुम्हाला कधीच शिक्षा करीत नाही किंवा मग तुमचा धिक्कारही करीत नाही. निसर्गाच्या शक्ती दृष्ट नाहीत. तुम्ही त्या शक्तीचा वापर कसा करता यावर त्या शक्तीचा परिणाम हा अवलंबून असतो. आणि विद्युत प्रवाहाचा उपयोग करून तुम्ही एखाद्याला जीवघेणा शॉकही देऊ शकता किंवा मग घर प्रकाशाने झळकूही शकता. म्हणून ईश्वर वा जीवन कधी शिक्षा करीत नाही. लोक त्यांच्या ईश्वराबद्दल आणि जीवनाबद्दलच्या आणि ब्रह्मांडाबाबतच्या चुकीच्या संकल्पनांमुळे स्वतःला शिक्षा करून घेत असतात. आणि त्यांचे विचार सर्जनशील असतात आणि ते स्वतःसाठी दुःख निर्माण करीत असतात. म्हणून इतरांनी तुमच्या ज्या दोषांची टीका केली असेल ते दोष तुमच्यात असेल तर त्याचे आभारच माना आणि त्यांच्या अभिप्रायाची कदर करा. आणि ते तुम्हाला तुमचा विशिष्ट दोष दूर करण्याची संधी देतात. आणि जेव्हा तुम्हाला हे माहिती असते की तुम्ही तुमच्या विचारांचे, प्रतिक्रियांचे आणि भावनांचे मालक आहात तेव्हा तुम्हाला कोणीही दुखवू शकत नाही. उलट त्यामुळे
तुम्हाला इतरांसाठी व त्याद्वारे स्वतःसाठी प्रार्थना करण्याची, त्यांच्यासाठी शुभचिंतन करण्याची संधी मिळते. आणि जेव्हा तुम्ही काय करणे योग्य ठरेल याबाबत मार्गदर्शनासाठी प्रार्थना करता, तेव्हा जे घडते ते स्वीकारा आणि याची खात्री बाळगा की घडले ते तुमच्यासाठी चांगले आणि खूप चांगले आहे. मग स्वतःचीच दया करण्याची, निंदा व तिरस्कार करायचे काही कारण उरत नाही. चांगले व वाईट असे काहीच नसतेच आणि विचार एखाद्या गोष्टीला चांगले वा वाईट बनवत असतात. खाद्य, लैंगिक सुख, संपत्ती किंवा मग स्वतःच्या गुणांच्या वाईट बनवितात. आणि मग खऱ्या अभिव्यक्तीची इच्छा बाळगणे आणि गैर नाही. फक्त तुमच्या या इच्छा, कामना किंवा आकांक्षांचा वापर तुम्ही कसा करता यावरून त्या चांगल्या व वाईट ठरत असतात. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला जीवन हे फळ सुद्धा देत असते. म्हणून तुमच्या विचारावर तुमचं जीवन हे नक्कीच अवलंबून आहे आणि तुम्ही जसा विचार कराल तसेच तुम्ही बनत जाल. म्हणून स्वामींवरची विश्वास असाच टिकून ठेवा आणि श्रद्धा अशी अढळ ठेवा. नक्कीच स्वामी तुम्हाला एक ना एक दिवस फळ नक्कीच देतील आणि चांगल्या कर्माचे फळ हे नक्कीच चांगले सुद्धा असतात. म्हणून मित्रांनो, तुम्ही चांगलं कर्म करत राहिले तर तुम्हाला चांगले फळ सुद्धा मिळत असतात. आणि त्याचप्रमाणे तुमच्या मनामध्येही कोणत्या विषयी शंका आणि कधीच तुमच्या मनामध्ये चुकीची भावना सुद्धा नसते. म्हणून हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा. तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. चला तर मग भेटूया. जय श्रीराम. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.